प्रेम एक अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपण राहूच शकत नाही. प्रेमाची ना एक वेगळीच भाषा असते, एक वेगळं जग असतं जिथं गेल्यावर सगळ्या गोष्टी हळूवार बाजूला होत्यात आणि फक्त प्रेम दिसू लागतं. प्रेम आपल्याला नव्यानं जगायला शिकवतं. प्रेम आपल्याला एक नवीन आयुष्य देतं. तू ठीक आहे ना? का? काय झालं? प्रेम बिम बोलतेस म्हणून म्हटलं. मी नाही, ती पूजा घरी राहायला आलती ना तेव्हा तिने सांगितलं. तेच म्हटलं, तू असं कसं बोलशील? मला काय कळतं यातलं? ती काय बाय सांगत होती, लय प्रेम करते ती इक्यावर. अजून बरंच काय काय सांगत होती. ते कसे भेटले, कसे बोलले, हे सगळं बी सांगत होती. ऐकायला लय भारी वाटत होतं. सांभाळून बर का, नाहीतर तू बी कुणाच्या तरी प्रेमात पडशील. हे, मी कशाला कोणाच्या प्रेमात पडते? तू पडशील काय माहित नाही, पण एक बरं झालं, तुझ्यासारखी पोरगी प्रेमाच्या गोष्टी करते ऐकून बरं वाटलं. नाहीतर तुला त्या भांडणाशिवाय काय जमतंय वय? हा, मी भांडते वय? नाहीतर काय. काय बी बोलू नको त्या आजासारखं. आला का तुझा आजा? होय, तो आजा माझा वय? तुला त्याच्याशिवाय जमत नाही ना, म्हणून म्हटलं. सारखी आठवण काढत असतेस ना. मी कशाला त्याची आठवण काढू? ते सोड. तुला एक सांगती, ती पूजा लय भारी आहे. म्हणजे बघ की, इतक्या आर्मीत जाणार आहे हे माहिती असून बी ती त्याच्यावर प्रेम करते. ती मला सांगत होती तिला फौजी लय आवडतात. फौजी तर सबको अच्छे लगते. हा, पण सगळ्यांना फौजी नवरा पाहिजे असं नाही ना. ती मला सांगत होती फौजीची बायको असती का नाही, तिचा राणीचा थाट असतोय. सगळे तिला अभिमानानं बघतात आणि लय रिस्पेक्ट बी करतात. होतोय. मला बी फौजी नवरा मिळाला पाहिजे. मिळेल मिळेल, तुला फौजी काय जगातला कुठला पण पोरगा मिळेल. पण तुझ्या घरचे तयार होतील का ग? माझ्या घरच्या माझ्या कुठल्या बी गोष्टीला नाही म्हणत नाहीत. आणि जर का माझ्या घरच्यांना विरोध केला तर जितू काका आणि सुमन काकी आहेत ना, ते मला सपोर्ट करणारच बघ. होय हो. आपण जरा शीतला जास्त सूट देतोय काय? म्हणजे आता हे परवाच बघा की केवढ्याला पडलंय सगळं. आपण नानांना फोन करून सांगायला पाहिजे होतं का विक्रमचा बर्थडे करतोय ते? मला पण आता तसंच वाटायला लागलं. न विचारता उगाचच केलं असं वाटायला लागलं. अहो कुणालाच आवडलेलं नाही पोरं घरी आलेलं. अक्का तर लई चिडल्यात अहो माझ्यावर. आणि त्यांनी नीलम ताईला तर सांगूनच ठेवलं शितलीवर लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवायला सांगितलं? होय. मला कळत नाही एवढं काय झालंय. चांगली पोरं आहेत ती, पण आपण आपल्या मुलीला काय ओळखत नाही वे. बघा की तर शितली कधीच चुकीचं वागू शकत नाही. पटतंय हो मला सगळं, पण आपण नाना आधी सांगायलाच पाहिजे होतं. म्हणजे हा सगळा प्रॉब्लेमच झाला नसता ना. आता तर सगळ्या गावात कळलंय. नानांना त्याची भीती आहे. नानांचं पण बरोबर आहे का? लोकांना काय का कुठल्या पण गोष्टीला फोडणी त्याला आवडतेच की. अक्का म्हणतात ना ती बरोबरच आहे बघा. हे फौजी पोरांच्या नादालाच लागायला नाही पाहिजे. उगाच एक म्हणतात दुसरंच काहीतरी होऊन बसायचं. सुमन, आपण शितलीला आता जी सूट देतोय ना ते दिलीच नाही पाहिजे. तर तिचं वय पण असं आहे ना, उगाच तिला कोण आवडायला लागलं, कुणाच्या प्रेमात बिमात पडली ना तर आपलीच गोची होईल. तुझ्या आणि माझ्या चांगलं ठेल सगळं, आणि मग काय बोलता पण येणार नाही. तुम्ही म्हणताय ते खरंय. आपणच आता काळजी घेतली पाहिजे बघा. आपल्याला प्रेम कळलं पाहिजे. मतलब प्रेम कसं करायचं, कुणावर करायचं, का करायचं, किती करायचं, हे सगळं समजून घेतलं पाहिजे.
भैया अहो असं समजून कोण प्रेम करते वय? माणसं प्रेमात आपोआप पडतात. प्रेमात पडणं वेगळी गोष्ट असते जमे. आता मी नाही का पडलो, पण नुसतं पडून चालत नाही, काहीतरी चुकतंय. मी जेवढं प्रेमाला धरून ठेवतोय तेवढं ते लांब जाते. हा बरोबर आहे भैया. म्हणजे तुम्ही तिच्या मागं पळण्यापेक्षा ती तुमच्या मागं कशी पळेल हे बघायला पाहिजे. भैया अहो त्यासाठी आपण किती वेळा ट्राय केलाय, पण सगळं नेमकं उलटच होते. काय घडतंय काय कळनाच झालंय बघ. मला पण एक गोष्ट कळना, शीतल असं का म्हणली की तुला प्रेम कधीच समजू शकत नाही? मी जे करतोय ते प्रेमच करतोय ना. म्हणजे मी जे करतोय ते प्रेम नाही का? तसं नाही भैया, आपला पण टाइम येणार आणि आपली वेळ आली का नाही सगळं नीट होणार. अरे कधी येणार ती वेळ? लवकरच येणार भैया. मी पण त्याचीच वाट बघतोय. पण एक मात्र नक्की, शीतल माझीच होणार. आणि जर कधी माझी झाली नाही तर मी तिला कुणाचीच होऊ देणार नाही. भैया असं होणारच नाही, शीतल फक्त तुमचीच होणार. होय भैया, फक्त तुम्ही असं त्रास करून घेऊ नका. नाही जमे, माझ्या हातून चूक झाली आणि चूक झाली म्हणल्यावर शिक्षा व्हायलाच पाहिजे. जेडी आज आला नाही अजून? नाही आले अजून. पाऊस थांबलाय का ग? हो. अगं पण परत येईल असं वाटतंय. आभाळ भरून आलंय. त्या पोराचं काही कळतच नाही बघ. का असं बधीर झाल्यासारखं करते काय माहित? कोणाशी धड बोलत नाही का काय नाही. आता बघ ना, हे इजा लागले चमकायला आणि त्यात हे नेमका पायाळू आहे. पायो आहे मग काय झालं? अगं बाया, पायाळू माणसाकडे हीज आपोआप खिचली जाती. अंगावर वीज पडली तर काय करायचं? सगळ्या येळा काय सांगून येतात वय? म्हणजे अजिंक्यच्या अंगावर वीज पडू शकते वे? होय तर, पण हे पोर काय ऐकते होय माझं? तांब्याची अंगठी दिली घालायला, तू कुठं आला इसरून. तांब्याचं काय घाल म्हणलं तर ते त्याला टोचते. आता काय विचारायचं राहिलंच बाजूला, पण धड नीट बोलत पण नाही ग. मी बघून येऊ का? आता तू कुठे जातीस? अगं मानव गेले असतील तर प्रॅक्टिसला, मी बघून येते. हा बरं जा जा. अगं पण थांब ना, पावसात काय तू भिजत जाणार आहेस? हा, छत्री तर घेऊन जा की. हा. त्या पोरगीची कवा तरी लागल नेम नाही.